हर्षित ही जोडी आपल्याला पाहायला मिळते. लेफ्ट हँडेड बॅट्समन आहे. एक चांगलं बिग बॅटल 4 ओव्हरची मॅच ऑन होत असताना आपल्याला पाहायला मिळते. पहिला बॉल लॉफ्ट केलाय, टायमिंग प्रॉपर आहे. ड्राईव्ह केल्यानंतर एक सिंगल या ठिकाणी कंप्लीट होते. एका रनने धावफलक देखील या ठिकाणी ओपन होत असताना आपल्याला पाहायला मिळते. एका रनने ज्या प्रकारे धावफलकाचा प्रारंभ झाला, टीम माहुलगाव मुंबई मधील हा संघ आपल्याला पाहायला मिळतोय. आणि आज मात्र भरपूर लांबचा प्रवास या टीमने देखील केला. एकंदरीत ही स्पर्धा खेळण्यासाठी युवा जोश, युवा ताकद सध्याच्या स्थितीला आपल्याला पाहायला मिळते या क्रीडा स्पर्धेच्या माध्यमातून. रनवेमध्ये थोडंसं व्यत्यय आलं. पहिल्या बॉलवर एक सिंगल कंप्लीट केल्यानंतर स्ट्रायकिंग एंडला बॅट्समन अनिश आपल्याला पाहायला मिळेल. बॉलर सोनू पुन्हा एकदा सज्ज होते ओव्हर द विकेट. सोनूचा हा बॉल ऑफस्टिकच्या थोडासा बाहेर होता. या मोमेंटला नो बॉलचा इशारा आलाय. नो +1 टोटल 2 धावा देखील या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात. टीमची धावसंख्या आतापर्यंत 3 रन. फ्रीडचा बॉल सध्याच्या स्थितीला आपल्याला पाहायला मिळेल. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये आपण पाहिलं 2007 साली ऑक्टोबर महिन्यामध्ये ज्या प्रकारे फ्रीडचा बॉल आला आणि त्यानंतर प्रत्येक नो बॉलवर एक नवजीवन संजीवनी ही फलंदाजाला मिळत गेली. अनिससाठी हा बॉल वेगवान होता, परंतु या क्षणाला चेंडू जाईल डिक्लेअर स्वरूपामध्ये, बाईटच्या स्वरूपामध्ये. एक धाव या ठिकाणी ॲड होत असताना आपल्याला पाहायला मिळते. आतापर्यंत 3 बॉलचा खेळ झालाय. टीमची धावसंख्या टोटल 4 रन धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. पहिल्या सत्रामध्ये माहुलगाव हा संघ मात्र बॅटिंग करत असताना एक मोठा स्कोर त्यांना उभा राहायचा आहे. एकंदरीत या मॅच मध्ये ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न, मिडॉनचा फिल्डर भरपूर वेगाने धावत आला. एक सिंगल या ठिकाणी ऍड होत असताना आपल्याला पाहायला मिळते. टीमची धावसंख्या आतापर्यंत 5 रन देखील आपल्याला पाहायला मिळतात. 5 धावा आतापर्यंत स्कोरबोर्डवर आपल्याला पाहायला मिळतात. एक सिंगल अनिशने कंप्लीट केली. आतापर्यंत 2 रनवर तो खेळतो बॅट्समन हर्षित, ज्याने सुरुवातीच्या पहिल्या बॉलवर एक सिंगल कंप्लीट केली होती. फुलटॉस होता, टायमिंग प्रॉपर, रनआउटची संधी, परंतु या क्षणाला जर डायरेक्ट हिट झाला असता तर कठीण काळाला मात्र जरूर बॅट्समन अनिशला मात्र सामोरे जावं लागलं असतं. शेवटचा अंतिम बॉल. या बॉलवर लॉफ्ट केलाय, टायमिंग प्रॉपर आहे. आजच्या अंतिम दिवसातील पहिला षटकार आपल्याला पाहायला मिळतोय. एका ओव्हरचा खेळ आतापर्यंत कंप्लीट होतो आणि एका ओव्हरच्या समाप्तीनंतर टीमची धावसंख्या 11 रन. पॉवर प्लेचं पहिलं षटक देखील कंप्लीट होताना आपल्याला पाहायला मिळालं आणि 11 रन, 11 रन होऊन स्कोर बोर्ड लॉस ऑफ 0 विकेट आफ्टर फर्स्ट ओव्हर कंप्लीट. चला वेळ जास्त प्रमाणामध्ये घेऊ नका, आपण फील्डिंग त्वरित लावून घ्यायचे. स्पेल नंबर 2 साठी आदिलला मात्र इन्व्हाइट केले. लेग स्टिकच्या बराचसा बाहेर हा बॉल रिलीज केलाय. व्हाईट बॉलचा इशारा पंच आमच्यापर्यंत दर्शवतात. स्पेल नंबर 2 साठी आदिलला इन्व्हाइट केले. पहिला बॉल अवांतर स्वरूपामध्ये एक धाव ऍड होत असताना आपल्याला पाहायला मिळाली.
आणि साठी हा बॉल लॉफ्ट केलाय. टायमिंग प्रॉपर आहे. चेंडू जाईल 6 रनसाठी. येस, इट इज अ पॉवरफुल ब्युटिफुल ग्लोरियस सिक्सर आपल्याला पाहायला मिळतोय. त्याचबरोबर माहुलगाव टीमचे पुरस्कर्ते आदरणीय अमित दादा कोळी यांना देखील आम्ही आमंत्रित करतोय की अमित दादा आपण देखील व्यासपीठावर येऊन विराजमान व्हायचं. आपल्या देखील या क्रीडा स्पर्धेच्या निमित्ताने आम्ही सहर्ष स्वागत या ठिकाणी करतोय. 18 रन आतापर्यंत स्कोरबोर्डवर देखील आपल्याला पाहायला मिळतात. अठरा रन देखील आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळतात. गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होत असताना आपल्याला पाहायला मिळतील. आदिलच्या विरुद्धामध्ये आतापर्यंत 7 धावा आल्यात. पुन्हा एकदा आणखीन एक लॉफ्टेड स्ट्रोक पाहायला मिळतोय. सलग बॅक टू बॅक हा दुसरा मोठा बिगिट आपल्याला पाहायला मिळतोय. या 2 षटकारांच्या साह्याने धावफलकाची गती वाढत असताना 24 रन आता मात्र स्कोरबोर्डवर देखील आपल्याला पाहायला मिळत आहेत. दोन षटकार आतापर्यंत आलेत. बॅट्समन अनितच्या माध्यमातून ॲज अ ओपनर बॅट्समन म्हणून एक चांगली सुरुवात करून देत असताना आपल्या टीमला लोअर फुल टॉस होता. समोरच्या दिशेने टायमिंग लॉंग ऑनच्या दिशेने डीपमध्ये फिल्डर होता. फक्त आणि फक्त एक सिंगल या ठिकाणी कंप्लीट होते. 25 रन आता मात्र टीम माहुलगाव 11 या टीमच्या धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. कॅल्क्युलेशन क्रिकेट खेळण्याचा प्रयत्न या दोन्ही सलामीवीर बॅट्समनच्या माध्यमातून या ठिकाणी होत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. लॉफ्ट केलाय. हाफ ट्रॅकर होता ऑन साइडला. बॅट्समन हर्षितच्या बॅटमधून देखील येतोय. आणखीन एक चौकार. या चौकाराच्या साह्याने 29 चौकार देखील आपल्याला पाहायला मिळालाय. ज्या प्रकारे बॅटिंग करतो लेफ्ट हँडेड बॅट्समन हर्षित आपल्याला पाहायला मिळतोय. आतापर्यंत भरपूर चांगली सुरुवात करून दिली माहुलगाव या टीमला. या दोन्ही सलामीवीर बॅट्समनने ज्या काही अपेक्षा होत्या त्या अपेक्षा सार्थ ठरवत असताना पुन्हा एकदा मिस टायमिंग स्ट्रोक पाहायला मिळेल की काय. फिल्डर थोडासा दूरवर होता आणि त्याचा पुरेपूर फायदा घेतला बॅट्समन हर्षितने. 31 रन देखील आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळतात. शेवटचा अंतिम बॉल. गोलंदाज आधी थोडासा महागडा ठरतोय. सुरुवातीच्या पहिल्या षटकामध्ये 11 रन आपण येताना पाहिल्या. लेग स्टिकच्या थोडासा बाहेर बॉल रिलीज केलाय. व्हाईट बॉलचा इशारा येतोय. 32 रन. या बॉलवर लॉफ्ट केलाय परंतु एक सोपा झेल पकडला आणि फलंदाज हर्षित या ठिकाणी होईल बाद. ओव्हर कंप्लीट होते 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर. एक गडी बाद 32 रन.
स्पेल नंबर 3 आणि निखिल नामक बॅट्समन देखील आपल्याला पाहायला मिळेल. नवीन बॅट्समन हर्ष आलाय. स्ट्रायकिंग एंडला अनिश आपल्याला पाहायला मिळते. आतापर्यंत 2 षटकार लगावलेत बॅट्समन अनिशने एकंदरीत या ऑन इनिंगमध्ये. कारण पहिल्या सत्रामध्ये बॅटिंग करत असताना एक मोठा स्कोर उभा राहायचा आहे आणि सर्व टीमला मी सूचित करतोय की ज्या टीम ची सर्वाधिक धावसंख्या असेल, ज्या टीमचा हायएस्ट स्कोर असेल त्या टीमला बाय दिली जाईल शेवटच्या क्षणाला. याची नोंद देखील आपण घ्यायची आहे. पहिला बॉल थोडासा धीम्या गतीचा हा बॉल रिलीज केला गेला. डॉट बॉलची समाप्ती. गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होते. हाफ ट्रॅकर होता, आडव्या बॅटने स्ट्रोक केला. टायमिंग प्रॉपर होतं. डीप मध्ये फिल्डर चांगली फिल्डिंग आपल्याला पाहायला मिळेल. एक सिंगल या ठिकाणी कंप्लीट होते. एका रनच्या साह्याने आतापर्यंत 33 रन 33. फुलटॉस होता, टायमिंग प्रॉपर, परंतु तेवढाच ताकदीची फिल्डिंग आपल्याला पाहायला मिळते. बॅकअप चांगलं मिळालं. तत्पूर्वी फेकी देखील तेवढीच लाजवाब. दुसरी धाव देखील भरपूर वेगाने पूर्ण केली बॅट्समन हर्षने. ज्या जिद्दीने तो बॅट्समन धावला आणि 2 रनच्या साह्याने आतापर्यंत 35 रन 35 रन आतापर्यंत स्कोरबोर्डवर आपल्याला पाहायला मिळतात. हाफ ट्रॅकर होता, आखूड पद्धतीचा हा बॉल लॉफ्ट केला. टायमिंग प्रॉपर आहे. चेंडू जाईल स्कोरलेगच्या दिशेने. चांगला प्रयत्न फिल्डरच्या माध्यमातून होतोय. तत्पूर्वी या बॉलवर देखील एकेरी धावेचं रूपांतर दुहेरी धावांमध्ये होत असताना आपल्याला पाहायला मिळेल. 37 रन आतापर्यंत स्कोरबोर्डवर आपल्याला पाहायला मिळतात. चला नेक्स्ट मॅच RSA गोटवली टीमचे कॅप्टन आणि यंगस्टार मोहा कोळीवाडा या टीमचे कॅप्टन. जशी इनिंग संपेल इनिंग ब्रेकमध्ये टॉस केला जाईल. जर एखाद्या टीमचा कॅप्टन उपस्थित असेल, दुसऱ्या टीमचा कॅप्टन अनुपस्थित असेल आणि सेकंड इनिंगला जर सुरुवात झाली तर मात्र उपस्थित टीमच्या कॅप्टनला टॉस विन दिला जाईल. लॉफ्ट केला, स्टँड अँड डिलिव्हर. टायमिंग प्रॉपर पाहायला मिळालं. बॅटच्या परफेक्ट स्लॉट मध्ये होता आणि पाठवले समोरच्या मोठ्या प्लॉट मध्ये. हर्ष कोळीच्या बॅट मधून येतोय. हर्षित करणारा स्ट्रोक हा षटकार. या षटकाराच्या साह्याने आतापर्यंत 43 रन सध्याच्या स्थितीला धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. तुमची सुरुवात जर चांगली असेल त्याचा शेवट देखील तेवढाच गोड होता आणि सुरुवात अप्रतिम पाहायला मिळते. माहुलगाव टीमची दिशा थोडीशी भरकटली. व्हाईट बॉलचा इशारा येतोय. 44 रन आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळतात. थोडासा धीम्या गतीचा हा बॉल स्विंग इन मिस. जसा टप्पा पडला थोडेस गती परिवर्तन होतं. ओव्हर कंप्लीट होते. 3 ओव्हरचा खेळ झाला आणि 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर टीमची धावसंख्या आतापर्यंत 45 माफ करा 44 रन आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळतात. चव्वेचाळीस 44 रन आतापर्यंत स्कोरबोर्डवर आपल्याला पाहायला मिळतात. शेवटचं एक षटक आतापर्यंत शिल्लक असेल. टार्गेट सेट करणारी ओव्हर. चला नेक्स्ट मॅच यंगस्टार मोहा कोळीवाडा आणि त्यांच्याच विरुद्धामध्ये RSA गोठवली. दोन्ही टीमचे कॅप्टन कृपया करून आपण टॉस साठी यायचं आहे. शेवटच्या ओव्हरसाठी गोलंदाज गणेश आपल्याला पाहायला मिळेल. स्ट्रायकिंग एंडला बॅट्समन आहे सलामीवीर फलंदाज अनिश. अजूनही संघर्ष करतोय या मॅच मध्ये. ज्या प्रकारे त्याने सुरुवातीला भरपूर चांगली बॅटिंग केली, एकांकी झुंज त्याच्या माध्यमातून सुरुवातीला आपल्याला पाहायला मिळाली आणि पुलरलेनचा बॉल लॉफ्ट केलाय. बॉटमॅनचा चांगला वापर केलाय. पॉवरफुल हिट आणि हा हिट सुपर हिट करेल फलंदाज अनिशला. हा चौकार आलाय आणि या चौकाराच्या साह्याने टीमची धावसंख्या 48 रन आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळतात. 48 रन देखील सध्याच्या स्थितीला धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात.
आज भरपूर लांबचा प्रवास माहुलगाव टीमने देखील केलाय. गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होते. या मोमेंटला यू मिस आय विल डेफिनेटली हिट. वेग बेताचा होता, वेद यष्ट्यांचा होतोय आणि फलंदाज क्रमांक दुसरा देखील या ठिकाणी बाद होईल. अनिश देखील या ठिकाणी बाद होत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. स्टेप आउट करून घेण्याचा प्रयत्न, फटका फसला जाईल की काय. तू चल तो मैं आया. आल्या पावली माघारी परततोय नवीन बॅट्समन आकाश. चला नेक्स्ट मॅच RSA गोटवली टीमचे कॅप्टन आणि यंगस्टर मोहा कोळीवाडा. नवीन बॅट्समन आर्यन ऑन हॅट्रिक वर आपल्याला पाहायला मिळेल. आतापर्यंत या स्पर्धेमध्ये 2 विकेट हॅट्रिक झालेत. लॉफ्ट केला, टायमिंग प्रॉपर आणि या स्पर्धेतील तिसरी विकेट हॅट्रिक गोलंदाज गणेशच्या नावावर होताना आपल्याला पाहायला मिळते. कालच्या दिवसामध्ये तुर्बे टीमच्याच राहुल कांबेने पहिली विकेट हॅट्रिक प्राप्त केली. त्यानंतर जय गजानन कुक्षेट टीमच्या गोलंदाज विनय शर्माने दुसरी विकेट हॅट्रिक प्राप्त केली आणि आजच्या अंतिम दिवसामध्ये तिसरी विकेट हॅट्रिक प्राप्त करण्याचा विक्रम गोलंदाज गणेशच्या माध्यमातून होत असताना आपल्याला पाहायला मिळतो. नवीन बॅट्समन ध्रुव आपल्याला पाहायला मिळेल. वेलकम बिपिनजी म्हात्रे, आपलं देखील सहर्ष स्वागत. चला बसवराज पाटील, आपण नेक्स्ट टीमला ध्रुवसाठी हा बॉल आणि बॅक टू बॅक 4 विकेट आतापर्यंत प्राप्त केलेत गणेशने. अप्रतिम दर्जाचा स्पेल त्याने हाताळला. क्रिकेटमध्ये स्लॉगिंग डेटवर भरपूर इम्पॉर्टंट असतात. गोलंदाजाला कमीत कमी रन खर्च करायचे असतात आणि आतापर्यंत भरपूर चांगला इम्प्रेसिव्ह खेळ दाखवला या षटकामध्ये गोलंदाज गणेशने. शेवटचा अंतिम बॉल नवीन बॅट्समन जीत आपल्याला पाहायला मिळेल. 48 रनवर धावफलकावर थोडीशी खेळी बसताना आपल्याला पाहायला मिळते. मोठा स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न, 1 रन मात्र डिक्लेअर स्वरूपामध्ये ऍड होते. 49 झालेत आणि 50 रनचं टार्गेट असेल.
चला नेक्स्ट मॅच RSA गोटवली टीमचे कॅप्टन आणि यंगस्टार मोहा कोळीवाडा या टीमचे कॅप्टन आपण टॉस साठी यायचं आहे. चला वेळ जास्त प्रमाणामध्ये घेऊ नका. मॅच स्पीडली ऑन करा. 50 रनचं टार्गेट आहे. टीम सिद्धिविनायक 11 तुर्बे या टीम समोर आणि ओपनर बॅट्समन सध्याच्या स्थितीला आपल्याला पाहायला मिळतात. प्रवीण आणि आदी ही जोडी आपल्याला पाहायला मिळते. 24 बॉल मध्ये 50 रन पूर्ण करायचे आहेत. चला वेळ जास्त प्रमाणामध्ये घेऊ नका. स्पेल नंबर 1 साठी आर्यन आपल्याला पाहायला मिळेल. पॉवर प्लेच्या पहिल्या षटकासाठी त्याला इन्व्हाइट केलंय. चला वेळ जास्त प्रमाणामध्ये घेऊ नका. मॅच स्पीड ऑन करा. 50 रनचं लक्ष्य आहे. ओव्हर द विकेट. पहिला बॉल
अवे फ्रॉम बॉडी खेळण्याचा प्रयत्न, परंतु लाईन चांगली होती. पहिल्या बॉलवर आपले इरादे स्पष्ट केलेत गोलंदाज आर्यनने. महत्वाचे 4 बॉलमध्ये 4 विकेट प्राप्त केले. शेवटच्या डेट ओव्हरमध्ये गोलंदाज गणेशने आणि आपल्या टीमला एक चांगली उभारणी त्याने करून दिली. लॉफ्ट केलाय, बॉटमॅनचा चांगला वापर केला. फ्लिक केल्यानंतर चेंडू जाईल डीप पॉइंट बाउंड्री लाईनच्या पलीकडे. या सेकंड इनिंग मधला हा पहिला चौकार येत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. टायमिंग प्रॉपर होता आणि सलगचा हा दुसरा चौकार देखील आपल्याला पाहायला मिळतोय. वेलकम मयूर डॉन. टायमिंग प्रॉपर होता आणि तेवढाच ताकदीचा झेल पकडलाय फिल्डर आकाशने. एक महत्वाचा विकेट देखील गमावला. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये इंटर होईल. निखिल आपल्याला पाहायला मिळेल. चला मॅच थोडीशी स्पीड ऑन करा आणि नेक्स्ट मॅच RSA गोटवली टीमचा कॅप्टन आणि यंगस्टर मोह कोईवाडा टीमचा कॅप्टन. 8 रनवर पहिला विकेट आपण पाहिला. या बॉलवर जसा मैदानाच्या आतमध्ये दाखल झाला, मोठा हिट खेळण्याचा प्रयत्न तर चांगला केला होता, परंतु अपयश आलं आणि आता मात्र 12 रन देखील आपल्याला पाहायला मिळतात. या बॉलवर देखील आणखीन एक महत्वाचा विकेट प्राप्त केलाय. एक ओव्हरचा खेळ देखील कंप्लीट होतो. टीमची धावसंख्या 12 रन.
गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होते. वेग भन्नाट होता परंतु या क्षणाला वेगाला प्रत्युत्तर देऊ शकला नाही गोलंदाज श्रेयस. गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होते. ओव्हर द विकेट. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न फसलाय. स्वतःच्या फॉलो थ्रो मध्ये एक दर्जेदार झेल आणि फलंदाज होईल बाद. शेवटचे 16 बॉल आणि रन करायचा आहे. 40 रन. बॉलर पुन्हा एकदा सज्ज होतात. आणखीन एक भन्नाट वेग आपल्याला पाहायला मिळतो. डॉट बॉलची समाप्ती. या बॉलवर देखील फटका चांगला होता परंतु मिस फिल्डिंग. बॉलर पुन्हा एकदा सज्ज होते. आणखीन एक मोठा स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न फसला. कॉल कम्युनिकेशन आणि बॅट्समन या ठिकाणी होईल सेफ झोन मध्ये आपल्याला पाहायला मिळाला. 2 रनच्या साह्याने टीमची धावसंख्या आतापर्यंत 16 रन. अजूनही 34 करायचे आहेत. गोलंदाज सज्ज होते. या मोमेंटला नो+1 टोटल 2 धावा देखील या ठिकाणी ऍड होतील. फ्रीची संधी असेल. 18 रन आतापर्यंत होतात. नो+1 आहे आणि फ्रीची संधी. वेग भरपूर चांगला होता. वेगाला प्रत्युत्तर देऊ शकला नाही. डॉट बॉलची समाप्ती आपल्याला पाहायला मिळते. 2 ओव्हरचा खेळ झाला. टीमची धावसंख्या आतापर्यंत 18 रन.
या बॉलवर देखील लॉफ्ट केलाय, टायमिंग प्रॉपर. रन मिळतील 6 आणि 24 रन. टीमची धावसंख्या आतापर्यंत 24. आणखीन एक मोठा स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न, फटका फसलाय आणि बॅट्समन या ठिकाणी होईल बाद. मोठा स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न, फटका फसलाय. आणखीन एक विकेट. उलरलीनचा हा बॉल होता. डॉट बॉलची समाप्ती. शेवटचे 2 चेंडू अजूनही शिल्लक आहेत एकंदरीत या ओव्हर मधले. आठ मध्ये अजूनही करायचे आहेत ते म्हणजे 26 रन. लाईन चांगली होती आणि हा डॉट बॉल आपल्याला पाहायला मिळतोय. व्हाईट बॉलचा इशारा येतोय. पंचवीस रन आतापर्यंत होतात. अजूनही 25 ची आवश्यकता आहे 7 मध्ये. आणखीन एक व्हाईट बॉल. समीकरण बदललंय. डॉट बॉल आपल्याला पाहायला मिळतोय. ओव्हर कंप्लीट होते. 26 रन 6 बॉल मध्ये करायच्या 24. चला फिल्डिंग त्वरित लावून घ्या. आणि टीम RSA गोटवली टीमचे कॅप्टन आणि
यंगस्टर मोहा कोईवाडा टीमचे कॅप्टन आपण त्वरित टॉस साठी या. वेग भन्नाट होता. एकेरी धाव देखील सहजरित्या या ठिकाणी कंप्लीट होते लेग बाईकच्या स्वरूपामध्ये. स्ट्रायकिंग एंडला बॅट्समन आता मात्र गणेश. शेवटचे 4 बॉल अजूनही शिल्लक आहेत. मोठा स्ट्रोक घेण्याचा प्रयत्न, झेलची संधी, पकडलाय झेल. या बॉलवर देखील लॉफ्ट केलाय. झेलची संधी आणि फलंदाज होईल बाद. नवीन बॅट्समन बाबू मात्र मैदानाच्या आतमध्ये एंटर होतोय. नवीन फलंदाज बाबू आलाय. मूर्ती लहान परंतु कीर्ती महान. लॉफ्ट केलाय बाबूने. टायमिंग प्रॉपर होता आणि एक रन तर जरूर कंप्लीट केली. काय पॉवरफुल हिट केला. ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न आणि हा षटकार आलाय. सामना जिंकला टीम अभिनंदन माहुलगाव 11 आणि या मॅचचा हिरो मॅन ऑफ द मॅच तर या मॅचचा हिरो ठरलाय